नमस्कार. आज आपण कोन या टॉपिकचं ॲक्च्युअल एक्झाम्पल चालू करणार आहोत. कोनमध्ये पेपरला जनरली राईट सर्क्युलर कोनवर क्वेश्चन विचारले जातात. तर राईट सर्क्युलर कोन तुम्हाला एक्झॅक्टली असतो कसा बघा. आपण आईस्क्रीमचा कोन पाहिला आहे, तो बघा जर धरला तर तो तुम्हाला आईस्क्रीमचा कोन दिसतोय बघा. तर ह्या कोनमध्ये जो पॉईंट आहे खाली, त्या पॉईंटला आपण व्हर्टेक्स म्हणतो. त्याच्यानंतर ह्या ज्या दोन लाईन्स गेलेल्या आहेत याला म्हणतो आपण जनरेटर. म्हणजे जनरेटर जे आहेत, खाली एक लाईन आहे आणि वरती एक लाईन आहे. दिस टू आर द जनरेटर्स. ठीक आहे. आणि इथे जो सरफेस फॉर्म झाला आहे सर्क्युलर, या सरफेसला ॲक्च्युली गायडिंग कर्व म्हणतो आपण, गायडिंग कर्व. आणि जी सेंट्रल लाईन एक्झॅक्टली मिडलमध्ये, त्या सेंट्रल लाईनला आपण म्हणतो ॲक्सिस ऑफ द कोन. त्यानंतर इथे जो मिडल लाईनच्या वरती आणि खाली जो अँगल फॉर्म झाला आहे तो ॲक्च्युली इक्वल आहे. वरती जर 30 डिग्री असेल तर खाली पण 30 डिग्री असेल. म्हणजे हा अँगल सेम असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, सेमी व्हर्टिकल अँगल. ठीक आहे. अशा प्रकारचा कोन असतो ज्याच्यामध्ये सेंटरला व्हर्टेक्स, खाली आणि वर जनरेटर्स, मधली लाईन असते ॲक्सिस, आणि हा असतो थिटा, दॅट इज सेमी व्हर्टिकल अँगल. आता ह्या कोनचं इक्वेशन जर काढायचं असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला 3 गोष्टी माहिती पाहिजे. त्या 3 गोष्टींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हर्टेक्स माहिती पाहिजे, त्यानंतर थिटा माहिती पाहिजे, आणि मग डायरेक्शन, रेशोज ऑफ ॲक्सिस. जर तुम्हाला ह्या 3 गोष्टी माहिती असतील तर तुम्ही इक्वेशन फॉर्म करू शकतात. पण असं एखादं एक्झाम्पल येईल ज्याच्यामध्ये शक्यतो थिटात येणार नाही. थिटाची जर व्हॅल्यू ॲब्सेंट असेल तर त्या केसमध्ये काय करायचं, त्या केसमध्ये आधी थिटा काढून घ्यायचं. थिटा काढून घेतल्यानंतरच प्रोसिजरला जायचं. तर प्रोसिजरसाठी 2 स्टेप आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप बघा, प्रोसिजर एकदम सोपी. 2 स्टेपमध्ये प्रोसिजर संपते. लक्षात कशी ठेवायची प्रोसिजर बघा. समजा लेट पी ऑफ एक्स वाय झेड बी एनी पॉईंट ऑन द जनरेटर. म्हणजे काय, जनरेटरवर एक पॉईंट घ्यायचा. समजा ही आता इथे जनरेटर आपल्या किती आहे, 2, 1 आणि 2. त्यातल्या मी समजा वरच्या जनरेटरवर एक पॉईंट अजूम करणार, त्याला म्हणतो मी काय, पी. इथे पी पॉईंट अजूम करायचा, पी ऑफ एक्स वाय झेड. हा पॉईंट जो आहे तो कशासाठी, प्रोसिजरला जाण्यासाठी. ठीक आहे. मग प्रोसिजरमध्ये एक पॉईंट अजूम केला जनरेटरवर. त्यानंतर फाइंड करा डायरेक्शन रेशोज ऑफ ए पी अँड द ॲक्सिस. डायरेक्शन रेशोज ऑफ ए पी अँड द ॲक्सिस म्हणजे काय बघा, फिगरमध्ये समजा ही ए पी लाईन आहे बघा, इथे पॉईंट आहे, इथे पण पॉईंट आहे. तर ए पी लाईनचे डायरेक्शन रेशोज कसे काढतो आपण, सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन म्हणजे काय, एक्स मायनस ए, वाय मायनस बी, झेड मायनस सी. ठीक आहे. म्हणजेच ए पी लाईनचे डायरेक्शन रेशोज आले आपल्याकडे, हे सबट्रॅक्शन केलेले. पण ॲक्सिसची डायरेक्शन रेशोज मात्र आपल्याकडे नाही आहे. मग त्याला आपण अझ्युम करूयात. त्याला काय अझ्युम करूयात, LMN. समजा ह्या ॲक्सिसचे डायरेक्शन रेशोज आहेत LMN. तर त्या केसमध्ये खाली मी त्या ब्रॅकेटमध्ये लिहिले बघा, डायरेक्शन रेशोज ऑफ ए पी समजा एक्स मायनस ए, वाय मायनस बी, झेड मायनस सी, आणि डायरेक्शन रेशोज ऑफ ॲक्सिस समजा LMN आहेत. सेम म्हणजे काय, जे काय आलेत ना त्याला आपण एक नाव दिलं आहे LMN. तर त्या केसमध्ये स्टेप 2 कशी काढायची बघा. स्टेप 2 फक्त आणि फक्त फाइंड अँगल बिटवीन ए पी अँड द ॲक्सिस करायचं. ठीक आहे. अँगल बिटवीन ए पी अँड द ॲक्सिस करण्यासाठी तुम्हाला बेसिक लागेल. बेसिकमध्ये मी सगळ्यात पहिला पॉईंट घेतला होता, हा पॉईंट बघा. ह्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, समजा 2 लाईन आहे. त्या 2 लाईनमध्ये एका लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत A1 B1 C1, दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत A2 B2 C2. तर त्या दोघांमधला अँगल काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युलाचाच वापर करायचा कशासाठी, प्रोसिजरसाठी. तर ह्या प्रोसिजरमध्ये बघून घ्या तुम्ही, इथे अँगल बिटवीन ए पी अँड द ॲक्सिस इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात नाही राहिला तरी चालेल, फक्त काय ध्यानात ठेवायचं, कॉम्बिनेशन. न्यूमरेटरला पहिला, दुसरा, तिसरा यांचं कॉम्बिनेशन घ्यायचं, आणि खाली अंडर रूटमध्ये पहिल्या तिघांचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या तिघांचा स्क्वेअर करायचा बघा. म्हणजे फॉर्म्युला पार्ट नाही केला तरी चालेल. फक्त पॅटर्न लक्षात ठेवा की न्यूमरेटरला काय आहे कॉम्बिनेशन आणि डिनॉमिनेटरला काय आहे अंडर रूटमध्ये ॲडिशन
ती पण कोणाची, स्क्वेअरची. ठीक आहे. सो अशा प्रकारचा फॉर्म्युला घ्यायचा, पुट करायचं आणि फक्त काय लिहिले बघा, सिम्प्लिफाय टू गेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर कोन. ठीक आहे. मग हे आहे प्रोसिजर. प्रोसिजरमध्ये टोटल किती स्टेप्स आहेत, 2. स्टेप 1 आणि स्टेप 2. तर स्टेप 1 मध्ये काय, एक अजून पॉईंट करायचा आणि स्टेप 2 मध्ये काय करायचं, फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ एपी अँड द ॲक्सिस. दॅट्स इट. ठीक आहे. आता एक्झाम्पलमध्ये दाखवतो मी. समजा एक्झाम्पल बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर कोन with vertex at origin, axis is the y-axis and semi-vertical angle is 30 degree. आता ह्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं, कोणत्याही कोनचं राईट सर्क्युलर कोनचं इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. त्यातली पहिली गोष्ट काय आहे, वर्टेक्स. दुसरा काय आहे, थिटा. आणि तिसरं DRS ऑफ द ॲक्सिस. बघा बरं, तिन्ही पण आहेत का आपल्याकडे. बघा, वर्टेक्स ॲट ओरिजिन याचाच अर्थ आपल्याकडे वर्टेक्स आहे. मग फिगर काढा. फिगरने तुम्हाला सॉल्व करायला किंवा गेस करायला सोपं जातं. ठीक आहे. अशा प्रकारचा कोन आहे ज्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे इथे, हा पॉईंट असतो वर्टेक्स. वर्टेक्स किती दिली आहे, ओरिजिन. ओरिजिन म्हणजेच 0 0 आणि 0. दिस इज युअर वर्टेक्स. ठीक आहे. नाव ॲक्सिस इज अ वाय ॲक्सिस, म्हणजे हा जो मिडल लाईन दिलाय ना, ही मिडल लाईन काय आहे, वाय ॲक्सिस आहे. ॲक्सिस इज अ वाय ॲक्सिस. देन अजून काय दिलंय, सेमी व्हर्टिकल अँगल इज 30 डिग्री, म्हणजे हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे, हा अँगल तुमचा किती डिग्री आहे, 30 डिग्री. मग बघा, आपल्याला ज्या 3 गोष्टी पाहिजे त्यामध्ये व्हर्टेक्स आली, सेमी व्हर्टिकल अँगल आले आणि वाय ॲक्सिस आलाय. पण वाय ॲक्सिसचे मला काय पाहिजे, डायरेक्शन रेशोज. मी नोट्समध्ये बेसिकमध्ये तुम्हाला लिहून दिलं आहे की एक्स ॲक्सिसचे, वाय ॲक्सिसचे आणि झेड ॲक्सिसचे डायरेक्शन रेशोज काय असतात, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन रेशोज हे काय असतात, 1 0 0. ठीक आहे. वाय ॲक्सिसचे डायरेक्शन रेशोज असतात 0 1 0 आणि झेड ॲक्सिसचे 0 0 1. आपल्याला फक्त आणि फक्त डायरेक्शन रेशोज लागणार आहेत. तर ह्या तिघांपैकी आपण आता सध्या आपल्या एक्झाम्पलसाठी कोणते घेणार आहोत, सेकंडवाले. म्हणजेच काय, वाय ॲक्सिस आहे त्यामुळे मी घेणार 0 1 0. ठीक आहे. मग इथे वाय ॲक्सिसचे डायरेक्शन रेशोज पण आले. याचाच अर्थ मला ज्या 3 गोष्टी पाहिजे त्यातली पहिली गोष्ट आहे, सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, एक सेमी वर्टिकल अँगल दिलाय त्यांनी, यस 30 डिग्री. दुसरा आहे वर्टेक्स दिली आहे, वर्टेक्स पण दिली आहे, दॅट इज 0 0 0. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे वाय ॲक्सिस, म्हणजे आपला जो ॲक्सिस ऑफ द कोन आहे त्याचे डायरेक्शन रेशोज. त्यांनी ॲक्सिस ऑफ द कोनचे डायरेक्शन रेशोज जरी नसले दिले, पण आपल्याला माहिती आहे की हा वाय ॲक्सिस आहे, म्हणून याचे डायरेक्शन रेशोज काय घ्यायचे, 0 1 0. सो डायरेक्शन रेशोज ऑफ वाय ॲक्सिस आर काय आहेत, 0 1 0. ठीक आहे. याचा अर्थ असा की आपल्याला ज्या 3 गोष्टी पाहिजे त्या तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे. मग ह्या तिघांचा वापर करून मी इक्वेशन फॉर्म करू शकतो. मग इक्वेशन फॉर्म करताना काय करायचं बघा, सगळ्यात आधी ह्या जो कोन आहे, ह्या कोनच्या जनरेटरवर आयदर वरती किंवा खाली, शक्यतो आपण काय करू, सगळीकडे ना वरच्या साईडला घेऊयात. म्हणजे हा जो पी नाही ते फिक्स ठेवूयात. ठीक आहे. इथे मी एक पी घेणार,
प्रत्येक एक्झाम्पलमध्ये इथे पी घ्यायचं, ठीक आहे. पी ऑफ एक्स वाय झेड बी द पॉईंट ऑन द जनरेटर. मग इथे लिहितोय मी लेट पी ऑफ एक्स वाय झेड बी एनी पॉईंट ऑन जनरेटर. एवढं लॉंग कट न लिहिता तुम्ही फक्त असं लिहिलं ना की लेट पी बी एनी पॉईंट तरी चालेल. लेट पी बी एनी पॉईंट म्हणायचं, जनरेटरवर येतो. देन एकदा की हा पॉईंट घेतला की लक्षात ठेवायचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ए पीचे आणि ॲक्सिसचे डायरेक्शन रेशोज काढायचे आहेत. सो डायरेक्शन रेशोज ऑफ ए पी, डायरेक्शन रेशोज ऑफ ए पी हे काय येणार आहे बघा, एक्स मायनस 0, वाय मायनस 0, झेड मायनस 0. सो इट इज एक्स मायनस 0, वाय मायनस 0 अँड झेड मायनस 0. आले. आता ए पीचे जसे काढले तसेच ॲक्सिसचे पण काढून घ्यायचे, ते तर आहेच आपल्याकडे ऑलरेडी. सो डायरेक्शन रेशोज ऑफ ॲक्सिस आर 0, 1, 0 बिकॉज ॲक्सिस आपला कोणता ॲक्सिस दिला आहे त्यांनी, वाय. आता वाय ॲक्सिस जर दिला आहे त्यांनी याचा अर्थ असा की वायचे स्टँडर्ड डायरेक्शन रेशोज झाले, ठीक आहे. म्हणजे दोन्ही डायरेक्शन रेशोज आले की स्टेप 2 डायरेक्टली पाठ करा. स्टेप 2 म्हणजे काय, ह्या दोघांमधला अँगल. सो अँगल बिटवीन ए पी and the axis, angle between AP and the axis is given by फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युला मी मागे लिहितो डायरेक्टली. आता तर दोघांमधला अँगल कसा काढायचा, कॉस थिटा लेफ्ट हँड साईडला लिहायचं आणि राईट हँड साईडला काय लिहायचं बघा, पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा यांचं कॉम्बिनेशन न्यूमरेटरला, ठीक आहे. त्या न्यूमरेटरला बघा कॉम्बिनेशन काय येणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू पहिला आपला आहे एक्स मायनस 0. आता एक्स मायनस 0 लिहिला काय, एक्स लिहिला काय सारखंच, एक्स इंटू पहिला डायरेक्शन रेशो काय तो 0 प्लस दुसरा आहे आपला वाय मायनस 0. वाय मायनस 0 म्हणजेच काय, वाय इंटू दुसरा डायरेक्शन रेशो काय आहे वाय ॲक्सिसचा 1 प्लस झेड मायनस 0. झेड मायनस 0 म्हणजेच काय, झेड आणि तिसरा डायरेक्शन रेशो आहे आपला 0. लक्षात घ्या. अपॉन अंडररूटमध्ये तिघांचा स्क्वेअर म्हणजे पहिला येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि दुसरा येईल 0 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. बघून घ्या नीट. हे बघा, हे जे आहेत ना ह्या तिघांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे मला. कसं घेणार मी बघा, पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा. बघा एक्स मायनस 0 म्हणजेच काय, एक्स इंटू 0 प्लस वाय मायनस 0 म्हणजेच काय, वाय इंटू 1. देन झेड मायनस 0 म्हणजेच काय, झेड इंटू 0. हे झालं न्यूमरेटरला. बघा न्यूमरेटरला मी तेच केलं आहे आणि खाली डायरेक्टली काय करायचं, तिघांच्याही स्क्वेअरची सम घ्यायची, पण ती सम कशामध्ये घ्यायची, रूटमध्ये, ठीक आहे. आता सॉल्व करूया त्याला. एक्स इंटू 0 0, झेड इंटू 0 0 म्हणजे न्यूमरेटरला फक्त मला मिळणार आहे वाय. आता इथे थिटा आपल्याला दिला आहे त्यांनी, थिटाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री म्हणजे इथे मी लिहिणार कॉस 30 डिग्री इज इक्वल टू वाय अपॉन रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आणि इथे जर पाहिलं तर पहिला तिसरा 0 आहे आणि दुसरा 1 स्क्वेअर आहे, 1 स्क्वेअर 1 आणि रूटमध्ये 1 असेल तर तो 1च येतो म्हणजे इथे फक्त काय येणार 1. तो 1 पुढच्या स्टेपमध्ये नाही लिहिला तरी चालेल. आता कॉस 30ची व्हॅल्यू, कॉस 30 हा किती असतो, कॉस 30 हा √3/2 असतो. पाठ करून घ्या. ॲटलिस्ट तुम्हाला 0 पासून 90 पर्यंतचे सगळे अँगल पाठ पाहिजे. कॉस 30 डिग्री हा √3/2 असतो. न्यूमरेटर राईट हँड साईड तशीच.
आता बघा, हे जे इक्वेशन आलं आहे, या इक्वेशनला सिम्प्लिफाय केल्यानंतर जे काय येईल तेच आपलं कोणचं इक्वेशन असणार आहे. मग ह्या इक्वेशनला सिम्प्लिफाय करण्यासाठी बेसिकली बघा, इकडे एक रूट आला आहे आणि इथे पण एक रूट आला आहे. मग हे रूट जर कॅन्सल करायचे असतील तर ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवायचं की दोन्ही साईडचं काय घ्यायचं, स्क्वेअरिंग करायचं. ठीक आहे, स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग बोथ साईड जर केलं तर होईल काय, √3/2 स्क्वेअर येणार आहे 3/4. लक्षात घ्या, √3 स्क्वेअर 3 येणार, कारण रूट निघून जाईल, आणि 2 स्क्वेअर 4. या साईडला बघा y स्क्वेअर येणार आहे y स्क्वेअर, आणि खाली ह्या रूटचा जर स्क्वेअर काढला तर रूट आणि स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे इथे काय मिळणार मला, फक्त x² + y² + z². आता याला फक्त सॉल्व करायचं आहे. सॉल्व करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करा. 3ला हा डिनॉमिनेटर आणि 4ला हा न्यूमरेटर मल्टिप्लाय केला म्हणजेच मिळेल मला 3 × x² + y² + z² = 4 तिकडे जाईन, 4 × y². म्हणजेच हा झाला, ओपन करा ब्रॅकेट, 3 जर मध्ये टाकला तर 3x² + 3y² + 3z² = 4y². y² इकडे घ्या, सो 3x² + 3y² + 3z² - 4y² = 0. तो जो 4y² आहे तो ह्या साईडला घेतला, मायनस झाला. आता 3y² - 4y² हा -y² असतो, बरोबर. मोठ्या संख्येचा चिन्ह देतो आपण. सो इट इज 3x² - y² + 3z² = 0. हे झालं तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन किंवा इक्वेशन ऑफ द कोन. तर अशा प्रकारे आपण कोणचं इक्वेशन काढतो. प्रोसेस एकदा बघून घ्या पूर्ण. स्टार्टिंगला एक पॉईंट अजून करायचा, त्या पॉईंटला नाव द्यायचं P ऑफ XYZ बी एनी पॉईंट ऑफ द जनरेटर. त्याच्यानंतर डायरेक्शन रेशोज ऑफ AP आणि ॲक्सिस काढून घ्यायचे. लक्षातच ठेवा, डायरेक्टली काय लक्षात ठेवायचं बघा, मला APचे डायरेक्शन रेशोज काढायचे आहे आणि मला ॲक्सिसचे डायरेक्शन रेशोज काढायचे. एकदा की APचे आणि ॲक्सिसचे डायरेक्शन रेशोज झाले की फक्त आणि फक्त काय करायचं आहे, त्या दोघांमधला अँगल, म्हणजे काय, अँगल बिटवीन AP अँड ॲक्सिस गिवन बाय दिस वन. त्या दोघांमधला अँगल काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, पाठ करायची गरज नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं, न्यूमरेटरला 1 1 2 2 3 3 दोघांचा एक डायरेक्शन रेशो घ्यायचा, मल्टिप्लाय करायचा, मग दुसरा, मग तिसरा, आणि खाली तिघांच्या स्क्वेअरची सम घ्यायची. कशामध्ये, रूटमध्ये. आणि याला सॉल्व केलं की तुम्हाला काय मिळणार, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कोन. ठीक आहे.